पहिला मुद्दा असा राहील का तुम्ही शेतकऱ्यांना जर जी 15 लिटरची एखाद्याकडे शेतकऱ्याकडे समजा गाई आहे, तर तिला कोणता वळू भरल्यानंतर ती चांगली ब्रीडिंग होईल किंवा पुढे ती जास्त दुधाला चालेल? नक्कीच साहेब. आता ह्या आपल्या डिस्कशन मध्ये वारंवार मुद्दा फिरून फिरून दूध उत्पादन क्षमतेवरतीच येतोय. हो तर मला वाटतंय जे आपल्याला पशुप्रजनन करायचंय, हो हो तर हे पशुप्रजनन फक्त दूध उत्पादनालाच एंड पॉइंट धरून न करता त्याला सर्वांगीण विकास त्या पशुचा कसा करू शकतो याचं जे सोल्युशन असेल हो तर हो त्याला आपण पशुप्रजनन संबोधू शकतो, म्हणू शकतो. हो नक्कीच नक्कीच. बरोबर आहे. ते करत असताना आपण 10-15 लिटरची कॅपॅसिटी नक्कीच सांगितली, ओके. पण माझ्याकडे तिची बॅक हिस्ट्री काहीच नाहीये, जिला की आपण वंशावळ म्हणू. हो वंश. तर त्या वंशावळीचा थोडा तरी धागादोरा असणं गरजेचं आहे.